आज मी गेले होते पाणीचं आणि लाईटचं बिल भरायसाठी आणि त्यासाठी खूप लाईन होती त्यामुळे माझं लाईटचं बिल भरायचं राहिलं कारण की गर्दी असल्यामुळे मी भरले नाही। दुसऱ्या दिवशी जाऊया म्हणून समजलं आणि येऊन मी ब्लाऊज बनवत बसले आणि ब्लाऊज बनवला मला घालायचं होतं। आपला गणपती येत आहे तर त्यासाठी मला माझ्या ड्रेसची साड्यांची डिझाईन वगैरे बनवून गणपती दिवशी घालायचं आहे। त्यासाठी मी तयारी करत होते आणि माझी तयारी चालूच असते कारण की कंटिन्यू माझे ब्लाऊज ड्रेस वगैरे चालू असतं आणि हाही ब्लाऊज मी डिझायनरसारखा व्यवस्थित मस्त बनवलेला आहे आणि खूप सुंदर हा पण ब्लाऊज झालेला आहे। त्याचबरोबर मी कुठल्याही साडीवरती हे वेअर करू शकते। प्लेन साडीवरती तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवून कुठल्याही साडीवरती वेअर करू शकता। तर खरंच आपल्याला गणपती येत आहे त्यासाठी उत्सुकता तर सर्वांचाच असते, लहान असो मोठे असो या वयस्कर असो त्यांनाही खूप उत्सुकता असते कारण की गणपती येत असेल ताई शपथ असं वाटतं ना की कुठलं डेकोरेशन केलं पाहिजे आणि आपलाच गणपती छान दिसला पाहिजे, आपलाच हे दिसलं पाहिजे असे आहे ना आपल्या मनात भावना एक जी असते ती आपण व्यक्त करू शकत नाही। पण आपण जे पण डेकोरेशन करतो या जेही आवडीनं आपण गणपतीसाठी करतो त्यासाठी आपल्याला मनात खूप 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 उत्सुकता असते की आपण केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। तर खरंच सर्वांना तर लेडीज लोकांना तर मोदकाची तयारी आणि जे आपले जेवण असतं पक्वान असतं त्यासाठी पण आपल्याला सगळ्यांना वाटतं की काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे वगैरे आणि हे डेकोरेशन माझं चालूच आहे। तर माझ्याकडं हा चमकीचा कपडा आहे तो आहे ना मला डिझाईन करायचा गणपतीमध्ये आणि गणपतीचे जे आकार आहेत ते मला काढायचे आहेत आणि हे मी पेनाने ड्रॉ करते कारण की आहे ना पेन्सिलने ह्याच्यावरती दिसत नाही त्यामुळे पेनाने ड्रॉ करते आणि ड्रॉ करायचं आहे गणपतीच्या आकारमध्ये। मला हे आपल्या एका वेल्वेटच्या कपड्यावरती पूर्ण चिटकवायचं आहे म्हणजे जर तुम्ही टीच करू शकता नाही तर गमनी चिटकवायचं असेल तर चिटकवू शकता। तर त्याचबरोबर गणपतीची तयारी सर्वांच्या घरात तर चालूच असेल। गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आपली सुरुवात करून मस्तपैकी सगळेजण आपापल्या गणपतीची छान गेल्या वर्षीचं डेकोरेशन असेल या वर्षीचं असेल पण कोणाला गेल्या वर्षीचं आवडत नाही कारण की याला तेच लावत नाही आहेत। आता सगळं बदललेलं आहे कारण की वेगळं काहीतरी करण्यासाठी आहे ना वेगवेगळे डिझाईन मार्केटमध्ये तर खूप डिझाईन आलेले आहेत। मार्केटमध्ये इतके सारे डिझाईन आलेले आहेत की काय सांगू की आहे ना इतकं छान वाटतं बघायला, मस्त वाटतं आणि कारण की कुठल्याच आपण देवासाठी की देव असो या कुठेच असो की कारण की एवढं डेकोरेशन आपण कुठल्या देवाचं बघत नाही आहे कारण की त्यासाठी ना गणपतीसाठी ना जेवढे डेकोरेशन येतात ना ते वेगळेच असतात आणि सगळ्यांना उत्सुकता असते की बाबा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे। खरंच खूप छान वाटतं आणि हा फायनल लुक माझा असा असेल। या वेल्वेटच्या कपड्यावरती मी हे कटिंग करून घेतलेले आहेत जे पॅचेस गणपतीचे हे पॅचेस आहेत आणि पॅचेस मी गणपतीच्या हिसाबाने केलेलं कारण की गणपतीची डिझाईन मला पाहिजे होती आणि ती पण रेड कलरच्या कपड्यावरती लावायची होती त्यामुळे हे मी रेड कलरच्या कपड्यावरती लावत आहे आणि हे पॅचेस मला आवडलेत की ही डिझाईन मला आवडली गणपतीची म्हणून मी हे डिझाईन केलेली आहे। आणि फायनल लुक तर फायनल म्हणता मी आहे ना फायनल लुक तुम्हाला नक्कीच दाखवेल। फायनल लुक माझा 6 तारखेला रेडी होईल तर फायनल लुक त्याच दिवशी तुम्हाला बघायला मिळेल कारण की सगळ्यांची डेकोरेशनची पण तयारी चालू असेल। खरंच सगळ्यांना मनापासून अभिनंदन, मस्त छानपैकी आपण आपल्या गणपतीची तयारी करत राहा आणि खरंच दरवर्षी मला ना वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी डिझाईन करायला खूप आवडते कारण की सर्वांनाच अशी मनात उत्सुकता असते की या ना बाबा आपल्या गणपतीचं आपलं असं म्हणता मनात सगळ्यांची इच्छा तीच असते की आपला गणपती मस्त दिसला पाहिजे, आपल्या गणपती डेकोरेशन छान झालं पाहिजे असं म्हणत सगळेजण खरंच खूप दिवसापासून खूप मंडळांचे तर खूप त्यांचं डेकोरेशनचं असतं आणि खूप छान डेकोरेशन करतात। सगळ्यांची डेकोरेशनची आणि स्वतःची तयारी तर चालूच असेल, फॅमिली असलं म्हणलं तर हे होतच राहणार। फायनल लुक माझा हा असेल आणि खूप छान डिझाईन झालेला आहे, खूप सुंदर वाटते जवळून। आपण व्हिडिओ न काढता पण आपण जवळून बघतोय त्यासाठी खूप छान वाटेल आणि अजूनही बाकी आहे वरची डिझाईन तर त्यासाठी पण करायचं आहे। तर बघूया आज किती काम होते त्याच्याबद्दल। थँक्यू फ्रेंड्स, बाय।